आहे, जिथं असेल तिथं तो 5-10 मिनिटं पोहोचतोय असं म्हणजे केलंय त्याला, रिक्वेस्ट केलंय मी त्याला. मग गोकुळ गीतेंचं काय म्हणणं आहे आता? गोकुळ गीतेंचं म्हणणं मी ठाम आहे. आम्ही त्याला कार्यकर्त्यांची इच्छा आहे की त्यांनी निवडणूक लढावी, कारण की ही काही अधिकाऱ्यांनी तुम्ही सांगतात तुमचं नेमकं काय नातं आहे त्यांच्याशी? माझं काय, मी त्यांचा तिसरा भाऊ आहे. गोकुळ माझ्या शब्दाखीर ऐकेल. गणेश दादा मी रिक्वेस्ट करतोय त्यांना, आणि आम्ही गिरीश भाऊचा आणि देवेंद्रजींचा शब्द 100% मानणार आहे. असं कुणाल दराडे असं काय बोलले होते ज्याच्यामुळे त्यांना राग आलेला आहे? ते त्यांना गोकुळ भाऊला कोणीतरी रेकॉर्डिंग पाठवली. गोकुळ भाऊ कोणीतरी रेकॉर्डिंग येते. ज्या पद्धतीनं अधिकार वाणीने इथे मी बोल ना. सांगताय मात्र ते ऐकत हा बोल ना. संताप होण्यामागचे आणखी काय कारण आहे? नाही ते नाही, एकमेकाच्या बापने ना गाले पाहिजे, आपण बापने गाले पाहिजे ना आपण. आणि काय गोकुळचं आमचं एकच म्हणणं आहे, त्यांच्या घरात 2-2 आमदार आहे का? गोकुळची इच्छा आहे का मामा माईंच्या गणेश भाऊची टाळल्या गेलं, आज गोकुळ भाऊची इच्छा आहे का तुमच्या घरात 2 आमदार आहे, आमच्या घरात 1 आमदार झाला पाहिजे. असं गणेश गीते आता बाहेर येत आहे, गणेश गीते बाहेर येत आहे. या ठिकाणी संपर्क झाला का तुमचा? बघा, 1 मिनिट मागे चालू, सगळे आपला संपर्क बोलूनच देत नाही ना. मी माझी विड्रॉल घेतोय. गोकुळ भाऊंशी गिरीश भाऊ बोलताय आणि त्यांचं बोलणं झालं का ते गोकुळ भाऊ गिरीश भाऊंशी बोलताय. ते काहीतरी कुणाल दराडेंनी त्याला काहीतरी बोललं. कुणाल दराडेंनी काल असं म्हणणं आहे तुमचा बाप काढला त्याच्यामुळे उमेदवारीचा अर्ज मागे घेतला जाणार नाही. तुमचं काय मत आहे? कुणाल दराडेंनी काल एका नगरसेवकाला त्या ठिकाणी सांगितलं गणेश गीतेचा बाप येऊन माघार घेईल त्या ठिकाणी, आणि त्याच्या किशोर दराडेंनी काहीतरी गोकुळशी स्वतः फोनवर सांगितलं तू काय म्हातारा झाला का, निवडणुकीत थांबून घे. यामुळे तो जरा चिडला आणि तो इथून निघून गेला होता. पण त्याला आता गिरीश भाऊ सांगताय आणि तो या ठिकाणी येईल. पण मग हे जी काही शिवीगाळ झाली, त्या शिवीगाळीनंतर गिरीश महाजनांनी दराडेंना काही दराडवलं नाही का? ते काहीच माहित नाही मला. मी माघार घेतो. काय भावना त्यांनी व्यक्त केल्या? तो मला म्हणे ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी मी माघार घेणार नाही, आणि या ठिकाणी जर समजा अजून तर निवडणूक फार लांब आहे, ते जर कालच माझा बाप काढत असतील तर मी त्यांच्यासाठी विड्रॉल का दे. म्हणजे ही निवडणूक आटवली. आता तो गिरीश भाऊ आणि ते बोलताय 2 जण. पण त्यांची भूमिका आता बोलतायत गणेश गीते या ठिकाणी माघारीसाठी पोहोचलेले आहे. अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघी 20 ते 22 मिनिटं उरलेली आहे. त्याच्यामध्ये गोकुळ गीते यांनी अर्ज माघारीस नकार दिलेला आहे. दराडे यांनी माझा बाप काढला, मी त्यांच्यासाठी अर्ज मागे का घ्यावा असा सवाल गोकुळ गीतेंनी केलाय. गोकुळ गीते अद्यापही या सगळ्यापासून दूर आहेत. तर गणेश गीते आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येतील असं गणेश गीते म्हणतायत. काल ज्या पद्धतीनं किशोर दराडे आणि त्याचप्रमाणे कुणाल दराडे यांनी गोकुळ गीते आणि गणेश गीते यांना शिवीगाळ केल्याचं म्हटलं जात आहे, त्याच्यामुळे नाराज असलेले गोकुळ गीते हे अद्यापही या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत. मात्र पुढच्या काही वेळात गोकुळ गीते सुद्धा इथे येतील. तर नाशिकमधून आता गणेश गीते हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. मात्र गोकुळ गीते यांनी मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला. माझा बाप काढला जातो असं म्हणत गोकुळ गीते संतापले. त्यांच्यासाठी मी अर्ज मागे घेणार नाही असं गोकुळ गीते यांनी म्हटलेलं आहे. गणेश गीतेंनी देखील गोकुळ गीते यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि अर्ज मागे घे असं त्याला सांगितलेलं आहे. मात्र त्यानंतर सुद्धा गोकुळ गीते लढण्यावर ठाम आहेत.